हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार, तर विकेंड नंतरचा वार आहे आणि एवढा पसारा आहे काय सांगू घरामध्ये. तर सगळं आवरायचं आहे. खेळणी वगैरे राघवची सगळीकडे पसरली आहेत कारण सॅटर्डे संडे मी काही आवरलंच नाही सॅटर्डे संडे, कारण राघव वगैरे सगळेजण म्हणजे मुलं खेळत असतात तर त्यांचे टॉईज घेऊन ठेवून देणं बरोबर नाही मला वाटलं. आणि गाऊने खूप पसारा केला. गाऊने तिचं किचन काढलं होतं, किचन टॉय. सो हॉलमध्ये पूर्ण पसारा होता आणि आता किचन टॉय तिकडे नेलं तर तेही व्यवस्थित लावायचे मला. आणि सॅटर्डे संडे मी गाऊलाही म्हणत नाही की तू टॉईज नको काढू वगैरे, कारण तेवढाच वेळ असतो त्यांना खेळायला. मग आपणही की खेळणार तरी काय, आपण टॅबलेट पाहू नका म्हणतो, फोन पाहू नका म्हणतो, टी व्ही पाहू नका म्हणतो, तर अभ्यास करा. नुसता अभ्यास नाही करू शकत मुलांना खेळायला कोणीतरी हवं. अदरवाईज त्यांना त्यांचे टॉयज दिले जातात आणि टॉयज दिले तरीही त्यांना आम्ही लागतो खेळायला. सो माझे मिस्टर तिच्याबरोबरती काहीतरी खेळत बसतात आणि आम्हाला वेळ असेल तर आम्ही बुद्धिबळ खेळतो गाऊसोबत. तर मला बुद्धिबळ खेळायला प्रचंड आवडतं आणि मी गाऊलाही शिकवते. माझ्या मिस्टरने म्हणजे असं वाटतं की तिनेही शिकलं पाहिजे, तिलाही आलं पाहिजे बुद्धिबळ म्हणजे चेस. सो आम्ही असं मोकळ्या वेळामध्ये ट्राय करते. तर मी आज सकाळी लवकर म्हटलं आवरून घेईल. मी तसं दुपारी वगैरे आवरते नॉर्मली, पण म्हटलं राघव झोपलाय आता, उठला की मला तो काही करून देत नाही. सो म्हटलं आज सकाळीच आवरून घेईन. तरी आता 10 वाजलेत. आंघोळ झाली, किचन क्लीन केलं आहे. मात्र मी किचनमध्ये जायचीच गरज नाही, फक्त मला आज दुपारी पावभाजी बनवायची गाऊसाठी. तर म्हटलं दुपारीच बनवून ठेवेल आणि संध्याकाळी ती होईल. माझ्या मिस्टरांना आज डबा नव्हता, गाऊला डबा होता. गाऊला पास्ता दिला होता डब्यामध्ये आज आणि मँगो दिलं होतं, फ्रूट. म्हणजे तिथे एक फ्रूट बॉक्स असतो, एक लंच बॉक्स असतो स्कूलमध्ये आणि स्कूलवरून येताना ती मखाना खाते. तर मखाना भाजलेला तिच्या बॅगेत मी ठेवला होता. सो अशा प्रकारे आहे मंडेचं रुटीन. आज सगळी क्लिनिंग करून टाकेल, थोडा वेळ सासूबाईंबरोबर, थोडा वेळ मम्मीसोबत गप्पा मारेल. आणि गुड न्यूज तुमच्यासोबत मला एक शेअर करायची, ती म्हणजे मी काकी झाली आहे. तर माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्यांना मुलगी झाली आहे आणि आज 5वी आहे, सोमवार आहे आज, तर आज 5वी आहे तिची. तर मी 2-3 दिवसापासून विचार करते सांगेल म्हणून, पण राहून गेलं. आणि मलाही म्हणजे आज संध्याकाळी झालं तर मलाही दुसऱ्या दिवशी सांगितलं सासूबाईंनी, कारण मलाही इकडे कळालंच नाही. सो त्यामुळे तर आम्ही आता एक्सायटेड आहोत इंडियाला जाण्यासाठी. जून-जुलैमध्ये आम्ही इंडियाला जाणार आहोत. तर जुलैमध्ये जाणार आहोत, जूनमध्ये नाही. तर तसे अजून 4-5 महिने आहेत आम्ही जाईपर्यंत. बाळ 4-5 महिन्याचं होईल. सो चला आता लागूयात कामाला. आणि माझ्या मिस्टरांनी चहाच्या पुढे आणला होता वाघ बकरीचा, म्हणजे फक्त गरम पाणी ओतायचं आणि टी रेडी होते. तर मी 2 पुड्या तशाच ठेवल्यात माझ्यासाठी. तर म्हटलं पाहावं ट्राय करून कसा लागतोय तो चहा. तर बाकीच्या माझ्या मिस्टरांच्या बॅगेमध्ये मी टाकून दिल्या. आणि वाघ बकरीचा चहा आहे तर ऑब्व्हियसली टेस्टी असणार, मलाही आवडतो वाघ बकरी चहा. तर झाडांनाही पाणी वगैरे घालायचं, भरपूर सारी कामं आहेत तुमच्यासोबत मी शेअर करेल आज. नवीन काही केलं तर, कारण तेच शेअर करायला नको वाटतं. सो त्यामुळे आणि इकडे कपड्याचं स्टँड मांडलं होतं, कारण गाऊ इकडे म्हणजे तिकडच्या रूममध्ये खेळत होती. सो म्हटलं इकडे मांडावं. तर अशा प्रकारे साफसफाई झालेली आहे आपली. तर आज मला मशीन वगैरे लावायची आहे, कारण खूप सारे कपडे आहेत. म्हटलं पटकन लावून घ्यावी मशीन. आणि सोबतच आज पडदे वॉश करायचा विचार आहे माझा. तर पडदे वॉश करायला काय वेळ लागणार नाही, जास्त पटापटा टाकून देईल, फक्त काढायला आणि लावायला जास्त वेळ लागेल. सो मग मी आता नाश्ता करणार आहे, कारण 1 वाजायला आलेत, 1:45 वाजलेत. तर बनवायला सुरुवात करते. तर मी आज विचार करते मसाला ओट्स बनवेल, कारण ओट्सही आहेत तर ते खराब होऊन जातील जर नाही बनवले तर. आणि वेळ नाही भेटत, परंतु वेळात वेळ काढून ह्या गोष्टी केल्या पाहिजे. स्वतःच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आणि आजारी वगैरे पडल्यावर ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही व्यवस्थित असता तेव्हा तरी.
आणि अशा प्रकारे इथे माझे मसाला ओट्स होते रेडी, कारण घरामध्ये ओट्स होते आणि वजनही कमी करायचं आहे, इंटरमिडियंट फास्टिंग करते म्हणून मी ओट्स बनवते. हॅलो, आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. तर आभाळ आलेलं आहे बाहेर, पाऊस येईल माहिती नाही ना, येईल किंवा नाही येईल, चेक नाही केलं आम्ही पावसाचं वातावरण, म्हणजे पाऊस वगैरे येणार आहे की नाही. आज तर तुमच्यासोबत शेअर करते वातावरण कसं आहे. आभाळ आलेलं, झाकाळलेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं ऊन आहे आणि बाकी झाकाळलेलं आहे सगळं. तर मी चालली सुपर मार्केटमध्ये, कारण मला आणायचे आहेत पोटॅटो. नमस्कार मंडळी. तर गाऊ स्कूलवरून आली आहे आणि गाऊला ट्युशनला जायचं. त्याआधी मला माझी पावभाजी बनवायची होती, सो पावभाजी रेडी झाली, तिला जेवायला दिलं आहे मी, आणि आता मीही जेवणार आहे. प्रकारे इथे तुम्हाला माहितीच आहे, हे आहे ओट्सची, मसाला ओट्स आहेत हे, आणि इकडे आहे आपली पावभाजी. खूप घाईघाईमध्ये बनवली आहे. पसारा तसाच आहे. छान झाली आहे गाऊ. ओके, घे खाऊन पटपट आणि जा ट्युशन. तर अशा प्रकारे मी किचन वगैरे आवरून ठेवलं आहे आत्ताच. तर किचन वगैरे आवरून झालं आणि राघवला मी आधी झोपवलं. त्याला भूक लागली होती, दूध पाजलं झोक्यावरती, म्हणजे तो ज्याचा स्विंग आहे तर त्याच्यावर झोपवते मी त्याला रोज. सकाळ दिवसात 2-3 वेळा तो झोपतो तर त्याच्यावरच झोपतो, अदरवाईज कुठे झोपत नाही. आणि खूप जास्त झोप आली असेल तर दूध पिता पिता झोपून जातो. तर गाऊ गेली ट्युशनला, तर ती आत्ता येईल 15-20 मिनिटामध्ये. तर ती आली की मीही जरा वेळ पडेल, कारण तिचा त्यानंतर अबॅकस क्लास आहे, ऑनलाईन आहे, तर तिचा ती अटेंड करते. तिला फक्त टायमिंग सांगायचं की आता जॉईन कर, मग 1 तास ती विझिट असेल. त्यानंतर थोडंसं टॅबलेट बघेल, तिलाही थोडासा टॅबलेट दिला पाहिजे पाहायला. आणि आता स्वयंपाक काही नाही, संध्याकाळी पावभाजी बनवलेली आहे आणि थोडंसं ओट्स, मसाला ओट्स देखील राहिलेत, तर तेच मी संध्याकाळी खाईल आणि पावभाजी देखील खाणार आहे. कारण असं नाही मिस नाही करत. इंटरमिडियंट फास्टिंग सध्या सुरू केलं आहे मी, 1 नंतर खायचं. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी थिंग्स खा, फ्रूट्स वगैरे खा, तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा थोडं थोडं खाऊ शकता. तर 9 वाजेपर्यंत मी खाणार आहे, 9 नंतर नाही. पण आता मी भरपूर खाल्लं आहे, म्हणजे माझी मैत्रीण आहे तर तिने मला लाडू दिले होते, तर मेथीचे लाडू, तोही एक खाल्ला आहे. त्यानंतर त्यातलाच अजून एक प्रकार होता वेगळा, तर तोही एक खाल्ला आहे. आणि खिचडी खाल्ली आहे, सॉरी खिचडी नाही, आणि मसाला ओट्स खाल्लेत, तर पोटभर खाल्लेत. आता भूक नाही आहे आणि आता चहाच्या टायमाला चहा घेईल. आणि आज विचार करते खाली खेळायला घेऊन जाईल मी गाऊला. आणि दिवसभर मी पडदे वगैरे वॉश करायला काढेल म्हटलं, परंतु मला काही वेळ भेटला नाही दिवसभर. तर आत्ता मी म्हटलं काढावेत, वॉश करायला लावावेत आणि खाली गावला खेळायला घेऊन जावं, कारण स्वयंपाक नव्हता आत्ता काही मला. आणि राघवलाही मी नादवलं होतं, त्याच्या स्ट्रोलरमध्ये बसवलं होतं. तर हे जे व्हाईट पडदे आहेत त्याला खाली झाडांचं पाणी, म्हणजे हे जरा लांब आहेत पडदे, तर झाडांना पाणी वगैरे घातलेलं खाली सांडत होतं आधीच्या पॉटमधून. आत्ता मी पॉट चेंज केलेत, सो त्याला प्लेट्स आहेत खाली, परंतु आधी नव्हती, त्यामुळे पण पाणी असं ओघळून येत होतं, झिरपून येत होतं, त्यामुळे पडदे थोडेसे खराब झाले होते. तर म्हटलं वॉश करून ठेवावेत एकदा. आणि आता मला वाटतं लावल्यापासून मी पहिल्यांदाच काढलेत हे वॉश करायला पडदे. जवळजवळ आता वर्ष अजून झालं नाही. मम्मीन ते आले होते, मम्मी पप्पा वगैरे आई आले, तर तेव्हा मी म्हणजे नवीन आणले होते, तर तेव्हा काही वॉश नाही केले, परंतु झटकायला लागतात ते. आणि नेहमीप्रमाणे इथे मशीनलाच लावणार होते, हाताने नाही करत मी शक्यतो कपडे वॉश. हॅलो, आणि मी पडदे वगैरे काढून घेतलेत. आणि तुम्ही म्हणाल की ड्रेस चेंज कसा काय झाला, तर ड्रेस चेंज होण्याचं कारण म्हणजे राघवने शी केली, सो मी पूर्ण भरले म्हणजे ओली झाले होते त्याला वॉश करताना. सध्या त्याला डायपर घालत नाही मी, सो त्यामुळे मग पॅन्ट वगैरे आणि माझ्या म्हणजे सारखीच करतो, तर लक्षात येत नाही कधी कधी माझ्याकडनं, म्हणजे ओला झालं होतं, त्याला घेऊन गेले वॉशरूममध्ये. तर आणि आता आम्ही चाललोय खाली, तर गाऊला खेळायला घेऊन चालले मी. सोमवार आहे आज, आवरलं होतं सगळं, काही काम नाही घरामध्ये, तर म्हटलं घेऊन जाऊ खाली, कारण आज सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं, स्टेप बाय स्टेप काम. तर चला जाऊयात खाली. आणि आज खाली कोणीच नाहीये, गाव वैतकले. गावने राघवचा मखाना खायला घेतलाय ना, आम्ही वॉक करतो इथे. राघव उभा राहिलाय, नको ना उभा राहूस, पडशील ना, लागन.
नमस्कार मंडळी. आणि राघव आता झोपलाय, गाऊही झोपली आहे आणि माझे आवरले सगळं काम, पडदे वगैरे लावून झालेत, तर मलाही खूप झोप येते. तर आज असं स्पेसिफिक असं काही काम ठरवलेलं नव्हतं, परंतु काहीतरी करायचं, कारण डस्टिंगही राहिली. आता जवळजवळ आजारी पडल्यापासून डस्टिंग केलीच नाही घराची, तर म्हटलं आता डस्टिंग वगैरे एक दिवस करून घेईल. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.